नमस्कार. धीरज, काय वाटतं हा शब्द ऐकून? वाट पाहणं, शांत बसणं, बरोबर ना? पण विचार करा, जर धीरज म्हणजे फक्त थांबणं नसेल तर? जर ती एक एक प्रचंड मोठी शक्ती असेल तर? चला, आज आपण याच शक्तीची ओळख करून घेऊया. आपण सगळेच लहानपणापासून ऐकत आलोय, नाही का? धीरज हा एक सद्गुण आहे. पण खरं खरं सांगा, हे ऐकून खरंच धीर ठेवायला प्रेरणा मिळते? की असं वाटतं की अरे यार, काय हे जुनं कंटाळवाणं तत्वज्ञान? चला तर मग, ही पारंपरिक समजूत थोडा वेळ बाजूला ठेवूया. आज आपण हेच बघणार आहोत की धीरज म्हणजे फक्त वाट पाहणं कसं नाहीये. उलट ती एक सक्रिय, एक ॲक्टिव्ह आणि शक्तिशाली ताकद कशी आहे. ओके, तर आजचा आपला प्रवास कसा असेल? आपण 5 महत्वाचे टप्पे बघणार आहोत. सगळ्यात आधी धीरजाबद्दलचे गैरसमज दूर करू. मग त्याची खरी शक्ती काय आहे ते समजून घेऊ. त्यानंतर त्याचे शत्रू कोण आणि मित्र कोण हे ओळखू. आणि हो, सगळ्यात शेवटी धीरज वाढवण्यासाठी एक एकदम सोपा आणि प्रभावी सरावही शिकणार आहोत. चला तर सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. असं का होतं की धीरज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त वाट पाहणं, बोरिंग वाट पाहणं हेच चित्र उभं राहतं? का बरं हा गुण आपल्याला इतकासा आकर्षक वाटत नाही? चला, यामागची कारणं जरा खोदून काढूया. बघा, एका बाजूला आहे गैरसमज. काय तर म्हणे, धीरज म्हणजे आळस, निष्क्रियपणे वाट बघणं, काहीच न करणं, कंटाळवाणं. पण खरं वास्तव ते याच्या अगदी उलट आहे. धीरज म्हणजे एक ॲक्टिव्ह वार आहे, एक सर्जनशील शक्ती आहे, एक प्रकारचा विश्वास आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती एक प्रचंड मोठी ताकद आहे. मग आता वेळ आली आहे धीरजाची एक नवीन ओळख करून घ्यायची. धीरज म्हणजे नुसतं थांबणं नाही, तर ते एक एक असं हत्यार आहे, एक असं साधन आहे, जे आपण आपलं ध्येय गाठण्यासाठी अगदी विचारपूर्वक वापरू शकतो. आणि या नवीन दृष्टिकोनाला ना एक भन्नाट नाव आहे, धीरजवार. जरा कल्पना करा, आठवड्यात 7 नाही 8 दिवस आहेत. आणि हा जो 8वा दिवस आहे, तो आहे धीरजवार. हा रिकामा दिवस नाहीये. नाही. हा दिवस आहे सक्रियपणे, फोकसने काहीतरी निर्माण करण्याचा, योग्य वेळेची वाट पाहण्याचा. हे असं आहे, जसं की एका मोठ्या दगडावर आपण घाव घालतोय. 1, 2, 100 घाव आणि 100व्या घावानंतर तो दगड फुटतो. आपल्याला वाटतं की अरे, शेवटच्या घावाने फुटला. पण खरं तर त्या आधीच्या प्रत्येक घावाची ताकद त्यात साठवलेली असते. धीरज अगदी तसंच काम करतो. तो फक्त शेवटच्या क्षणाबद्दल नाही, तर त्यामागे असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल आहे. थॉमस एडिसनचं उदाहरण आठवतंय. बल्बचा शोध लावण्याआधी तो किती हजारो वेळा अयशस्वी झाला होता. पण त्याचा प्रत्येक अयशस्वी प्रयोग हा वाया गेला होता का? अजिबात नाही. तो होता त्याचा धीरजवार, सातत्याने प्रयत्न करत राहण्याचा काळ. आणि ह्याच धीरजवारामुळे त्याला ते अविश्वसनीय यश मिळालं. एक साधं उदाहरण घ्या. कोणीही असं म्हणतं का की बाळ वेळेच्या आधी जन्माला यावं? नाही ना? कारण आपल्याला माहीत आहे की उत्तम गोष्टींना, चांगल्या परिणामांना परिपक्व होण्यासाठी, पूर्णपणे तयार होण्यासाठी वेळ लागतो. आपल्या आयुष्यातल्या ध्येयांचंही अगदी तसंच आहे. घाई केली की फक्त गोष्टी बिघडतात, दुसरं काही नाही. पण मग प्रश्न येतो की धीरज ठेवणं इतकं अवघड का वाटतं? ह्याचं कारण असं आहे की आपल्या आतच, हो, आपल्या मनातच काही शत्रू लपलेले आहेत जे आपल्याला धीर ठेवू देत नाहीत. चला, ओळख करून घेऊया या शत्रूंची. हे आहेत धीरजाचे 3 मोठे शत्रू. पहिला, लोभ. दुसरा, भीती. आणि तिसरा, अज्ञान. चला, एका एकाची ओळख करून घेऊया. पहिला शत्रू, लोभ. ह्याचं एकच म्हणणं असतं, मला सगळं पाहिजे, आणि तेही आत्ताच्या आत्ता. सोन्याची अंडी देणारी कोंबडी आठवतेय का? रोज एक सोन्याचं अंड मिळत होतं, पण नाही. लोभापायी सगळ्या अंड्यांसाठी कोंबडीच कापली. आणि हातात काय लागलं? काहीच नाही. लोभ असाच असतो, तो धीरजाचा अक्षरशः गळा घोटतो. आता बघूया दुसऱ्या शत्रूला, भीती. भीती काय करते? ती आपल्याला वेळेच्या आधीच काहीतरी करायला भाग पाडते, अविचारी पावलं उचलायला लावते. अरे, पुढे काहीतरी वाईट होईल या भीतीने आपण चांगली नाती तोडून टाकतो, चुकीचे निर्णय घेतो. आणि मग काय होतं? विश्वास आणि स्थैर्य सगळं धोक्यात येतं. आणि तिसरा शत्रू, जो कदाचित सगळ्यात धोकादायक आहे, अज्ञान. जेव्हा आपल्याला वाटायला लागतं की आता सगळं संपलं, आता काहीच आशा नाही, तेव्हा आपण धीर सोडून देतो. एक खूप दुःखद गोष्ट आहे, एका तरुणाने नोकरी मिळत नाहीये म्हणून निराश होऊन आत्महत्या केली.
आणि दुर्दैव बघा, त्याच दिवशी त्याच्या घरी त्याच्यासाठी नोकरीची ऑफर घेऊन पत्र आलं. त्याला माहीतच नव्हतं. अज्ञानामुळे त्याला कळलंच नाही की तो यशाच्या किती किती जवळ होता. तर हे होते धीरजाचे शत्रू. पण जिथे शत्रू आहेत तिथे मित्रही असणारच, बरोबर? चला तर मग आता भेटूया धीरजच्या मित्रांना, अशा गुणांना जे आपल्याला धीरज वाढवण्यासाठी मदत करतात. धीरजाचे 3 पक्के मित्र आहेत. पहिला सहनशीलता, दुसरा निरंतरता आणि तिसरा भरोसा. सहनशीलता आपल्याला कठीण काळात उभं राहायला मदत करते. निरंतरता म्हणजे सातत्याने योग्य दिशेने प्रयत्न करत राहणं. आणि भरोसा म्हणजे हा विश्वास ठेवणं की योग्य वेळी सगळं काही नक्कीच चांगलं होणार आहे. ओके, तर आता आपण आलो आहोत आपल्या आजच्या चर्चेच्या शेवटच्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. हे सगळं ज्ञान ठीक आहे, पण आपण रोजच्या आयुष्यात धीरज वाढवायचा कसा? चला, त्यासाठी एक अगदी साधा पण खूप प्रभावी सराव बघूया. आणि या सरावामागची आयडिया ना एकदम सोपी आहे. बघा, आपल्याबरोबर काही घडलं की आपली सवय काय असते, आपण लगेच त्यावर शिक्का मारतो. हे चांगलं झालं किंवा हे वाईट झालं. पण विचार करा, जर आपण हे शिक्के मारणंच थांबवलं तर आपल्या मनातली जी सततची बडबड आहे ना, ती आपोआप शांत होते आणि तिथेच धीरजाला जागा मिळते. हा सराव करायचा कसा? फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. स्टेप 1, कोणतीही परिस्थिती समोर आली की फक्त तिचं निरीक्षण करा, फक्त बघा. स्टेप 2, त्यावर लगेचच कोणताही शिक्का मारू नका, म्हणजे हे चांगलं आहे की वाईट हे ठरवण्याची घाई करू नका, निर्णय पुढे ढकला. आणि स्टेप 3, असं केल्यावर काय होईल, तुमच्या मनाला शांत होण्याची, स्थिर होण्याची एक संधी मिळेल. आणि शेवटी हा एक विचार सोडून जातो. जर आपण प्रत्येक क्षणावर लगेचच प्रतिक्रिया देण्याची घाई केली नाही, जर त्या क्षणाला थोडी मोकळीक दिली, त्याला जसं आहे तसं थोडा वेळ राहू दिलं, तर आपल्या आयुष्यात काय अद्भुत बदल घडू शकतील याचा विचार नक्की करा.